हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू कवा बी कसली बी गोष्ट मागितलीस मी दिली. कधी बी नकार नाही दिला. कारण मला वाटत नव्हतं की तू माझ्या प्रेमाने बिघडावास. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवण्याची? कोण आहे पूर्व? आई हा तोच मिश्रा आहे ज्याने बिंदिया सोबत हात मिळवणी करून मला फसवलं होतं. फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या, मग तुम्हाला हवं ते बोला. मला तुझं काही ऐकायचं ना मिश्रा. आधी तर त्या नाहीच म्हणत होत्या, पण नंतर गंगासाठी त्यांनी होकार दिला. तू शैलूवर विश्वास नको ठेवू ताई. कुणास ठाऊक त्याच्या डोक्यात काय सुरू असेल. आणि असं नको व्हायला की आपल्या मुलीसोबत तो पुन्हा. नाही पार्वती, मी शैलेशवर डोळे झाकून विश्वास नाही करणार आहे. फक्त त्याला एक संधी देण्यासाठी सांगत आहोत. आणि मग रमाताई पण गंगा सोबत आहेतच, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. रमाताईंनी गंगाला केव्हा यायला सांगितलंय? त्या तर तिला त्यांच्या सोबतच घेऊन जात होत्या. मीच नाही म्हणाली. मला माझ्या मुलीची चांगल्या पद्धतीने पाठवणी करायची. 1-2 दिवसानंतरच पाठवीन तिला. ती दोघं तर आज संध्याकाळीच परत चाललेत. ताई, मी गंगा करता खूप खुश आहे. तिला आपली बाजू मांडायची संधी तर मिळाली आणि सगळ्यांनी तिच्यावर विश्वासही ठेवला. हे सगळं आकांक्षामुळेच शक्य झालंय ताई. नाहीतर मी आणि गंगाने सगळ्या आशा सोडल्या होत्या. पण आकांक्षामुळेच आम्हाला आमचा हरवलेला विश्वास परत मिळवला. या व्यतिरिक्त गंगाचा संसार देखील वाचवला. मी तिचे हे उपकार कधीच विसरू नाही शकत. ताई, आकांक्षाने काही उपकार केले नाहीयेत. ते तिचं खरं तर कर्तव्यच होतं, जे तिने पूर्ण केलंय. सगळं कळल्यानंतर जर आकांक्षा इतकं सुद्धा न करती ना, तर मला खरंच खूप खंत वाटली असती. आता सगळं विसरून येणाऱ्या उद्याबद्दल विचार कर ताई. गंगाच्या संसाराची घडी बसेल याशिवाय आणि आपल्याला काय हवंय? इतका मोठा गोंधळ झाला आणि यांची इतकी मोठी बदनामी झाली, पण तरी पण हे स्वतःची चूक मान्य करतायत. मला तर वाटतंय काहीतरी तर चाललंच आहे यांच्या मनात. मला यांच्याशी बोललंच पाहिजे आणि त्यानंतर मी ह्याला प्यादा म्हणून वापरेन.
भाऊजी, जायची तयारी करताय? हो वहिनी. जर 2-4 दिवस थांबला असता तर बरं झालं असतं. तसंही तुम्ही जेव्हापासून आला आहात तेव्हापासून कामच करताय. आणि जर थांबलात तर थोडं अजून बोललो असतो आपण. मी नंतर पुन्हा येईन वहिनी, तेव्हा आपण बोलूया. पण आता मला जावं लागेल. मी समजू शकते भाऊजी की तुम्हाला किती वाईट वाटत असेल ना. आणि वाटलंच पाहिजे, कारण जे काही तुमच्या सोबत घडलंय ना ते विसरणं खूप कठीण आहे. असं नाहीये वहिनी. चूक माझी आहे तर शिक्षा तर भोगावीच लागणार. हो भाऊजी, मी मान्य करते की चुकी तुमची आहे. पण ज्या प्रकारे तुमचा सगळ्यांसमोर अपमान केलाय ना ते चुकीचं आहे. तू इतक्या सहजपणे इथून नाही जाऊ शकत. या गुन्ह्यापर्यंत पहिलं पाऊल तूच टाकलेलंस. आणि जोपर्यंत तुला या गुन्ह्याची शिक्षा नाही मिळत किंवा माफी नाही मिळत तोपर्यंत तू इथून नाही जाऊ शकत. चल माफी माग तिची. आता हे पण तुला मीच सांगू का की तुला काय करायचंय ते? गंगा, मला माफ कर ग. मला माहितीये मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलोय. तू मला अख्ख्या दुनियेच्या नजरेत पाडू शकतेस, पण माझ्या आईच्या नजरेत नाही. कारण तिला चांगल्या प्रकारे माहितीये की आकांक्षा वहिनींना मी पसंत नाहीये. आणि म्हणूनच मी आईशी बोलणार आहे. मामा मामा मामा, तू तरी माझं बोलणं ऐक ना. आता तुझं बोलणं कुणी बी ऐकायचं नाही. आणि ऐकायला आता उरलंच काय र? शी. भाऊजी, जर आकांक्षाला खरं काय ते आत्यांसमोर आणायचंच होतं तर ती एकट्यात आत्याला सांगू शकत होती. तिच्या मनात असं तर राजला तिने आत्यांसमोर उभं केलं असतं आणि मग विराज भाऊजींनी स्वतःनीच खरं काय ते प्रकाशात आणलं असतं. आणि तुम्ही सगळ्यांसमोर तुमचा गुन्हा मान्य केलाय आणि माफी पण मागितली आणि अशाच प्रकारे त्यांच्या समोर देखील मागितली असती. पण असं केल्याने ही गोष्ट तुमच्यात आणि आत्यांमध्येच राहिली असती. पण आकांक्षाला हे मान्य नसतं. ती असं नाही करू शकत. तिला दुसऱ्यांचा अपमान करण्यात खूप मज्जा येते. आकांक्षाला वाटलं असेल की ही चांगली संधी आहे सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक करण्यासाठी, म्हणून तिने विचार केला असेल गंगाचं सत्य अशा प्रकारे घरच्यांसमोर आणावं की तुम्ही बनाल विलन आणि ती बनेल महिला मुक्तीची लीडर. खरं सांगते भाऊजी, तुमच्यासोबत जे घडलं ना काल, मला खूपच वाईट वाटलं त्याने. पण काय करू, मी काहीच करू शकले नसते ना. या घरची सगळ्यात लहान सून आहे ना, म्हणून मला काही बोलण्याचा अधिकारच नाही दिलाय. तुम्ही माझ्या मनातलं बोललात वहिनी. मी कालपासून हाच विचार करतोय की ही गोष्ट माझ्या आणि आईच्या मध्येच असती तर किती चांगलं झालं असतं. पण या गोष्टीचा पूर्ण घरभर तमाशा झाल्यामुळे मी माझा मामा, मामी, आजी आणि तुमच्याही नजरेतनं पडलो. नाही नाही भाऊजी, तुमच्यासाठी माझ्या मनात जो आदर काल होता तोच आज पण आहे. कारण माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की चुका या माणसांकडूनच होतात. आणि तुम्ही आणि मी काही आकांक्षासारखा देवाचा अवतार तर नाही आहोत ना की आपल्याकडून काही चूक नाही होणार. तुम्ही खूप चांगले आहात वहिनी. फक्त या घरात तुम्हीच आहात जे माझी इतकी काळजी घेताय, मला एवढा मान देताय. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही खूप चांगले आहात वहिनी. फक्त या घरात तुम्हीच आहात जे माझी इतकी काळजी घेतायत, मला एवढा मान देतायत. तर मग भाऊजी, तुम्ही माझ्यासाठीच थांबा. बघा, मी तुम्हाला पूर्ण बनारस फिरवून आणेन. मग अगदी आनंदात आपल्या घरी जा, ठीक आहे?
नाही वहिनी, यावेळी नका थांबव. पण मी तुम्हाला वचन देतोय की मी नक्कीच परत येईन. मी कोणाचं उधार कधीच ठेवत नाही आणि ही उधारी चुकवण्यासाठी मला परत यावंच लागेल. उधार? कोणतं उधार भाऊजी? नंतर तुम्हाला सांगेन वहिनी, अजून ती वेळ आली नाहीये. ठीक आहे भाऊजी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही वाटलं की तुम्हाला माझी गरज आहे तेव्हा मला बिंदास सांगा. ठीक आहे? ठीक आहे वहिनी. वाह पूजा वाह, तू विजलेल्या आगीवर तेल टाकून आगीला पुन्हा वाढवलंस. आता बघूया, या ठिणगीचं वणव्यात रूपांतर व्हायला वेळ नाही लागणार. चहा. आणि अपूर्व, आज तुमचा दिवस कसा होता? खरं सांगू, खूप चांगला. आणि मिश्राजी, त्यांनी आपलं काम कसं केलं? त्या मिश्राने तर आज ऑफिस मध्ये खरंच खूप कमाल केली. तुला माहिती आहे, त्या मिश्राने आयुष्यात कधी एवढं काम केलं नव्हतं तेवढं त्याने आज केलं. आज सगळा फाईल त्याने रेडी करून ठेवल्या. चांगल्या भल्या माणसाला बिंद्याने पैशाचा लोभ दाखवून बिघडवलं होतं. आज जर तू त्यांना नोकरीवर ठेवलं नसतंस तर देव जाणे काय झालं असतं त्यांच्या बरोबर. हो आई, बरं झालं की तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असतो. नाहीतर मी अशा एका व्यक्तीला मुकलो असतो ज्याला खरंच आपल्या चुकांचं प्रायश्चित करायचं होतं आणि ते मी देणार नव्हतो. चला, जे झालं ते चांगलंच झालं. ते म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. अपूर्व बेटा, मला एक गोष्ट बोलावीशी वाटत होती, पण कळत नाहीये की बोलू की नको बोलू. काय झालं आई? तू एवढे चिंतित दिसतेस, काही टेन्शन आहे का तुला? हो आई, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ना, आम्ही तर तुमचेच आहोत ना. अपूर्व, आता माझं मन एकट्याने नाही रमत आहे. असं वाटतं की कोणीतरी सोबत असावं ज्याच्या बरोबर मी वेळ घालवेन. तृष्णा आहे ना, तुम्ही तृष्णासोबत गप्पा मारा ना, तिच्यासोबत राहा, फिरायला जा. आणि कधी सुट्टी असेल तर मी देखील येईन तुमच्यासोबत फिरायला. तृष्णाने तुझ्या बरोबर फिरलं पाहिजे की माझ्या बरोबर? बेटा, माझी इच्छा आहे की काही असा खटाळपणा असावा ज्यामुळे माझा वेळ जाईल. या घरात किलबिलाट व्हावा. लहान लहान हात पकडून मी या घरात इथून तिथे तिथून इथे फिरत राहू. मला म्हणायचंय की मला आता नातू किंवा नात हवी आहे. सुकन्या आमच्या कन्या. मला म्हणायचंय की मला आता नातू किंवा नात हवी आहे. आई, एवढी घाई काय आहे ग? घाई तुला नाहीये, मला आहे. माहित नाही कधी काय होईल, कधी देवाचं बोलावणं येईल. मला वाटतंय की मी जिवंत असताना आपल्या नातू किंवा नातीचा चेहरा बघावा, बस. अगं आई, तू असं का बोलतेस ग? तुला काही नाही होणार. अगं, नातवंड पतवंडाचं तोंड काय, तू त्यांचं लग्न देखील करशील. याचा अर्थ अपूर्व, तुला माझं बोलणं पटतंय ना? तृष्णा, तू
आई तू शैलूला माफ करून गंगासाठी खरंच लय बरं केलंयस. आणि जर शैलू खरंच मनापासून आपली चूक मानत असेल तर मला वाटतंय की शैलू गंगाला आयुष्यभर सुखात ठेवेल. आजी, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी गंगाची माफी अगदी मनापासून मागितली. आणि तुम्हालाही मी वचन देतोय की आजच्या नंतर मी कधीही आईचं आणि गंगाचं मन कधीच दुखवणार नाही. वय आंबा, आपण शैलूला एक सुधारण्याची संधी देऊया. आणि गंगाने पण त्याला माफ केलंय ग. आणि माझी अशी इच्छा नाही की माझ्या असल्या रागामुळं तिनं तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहावं. आणि आयुष्यात असं एखादं पाऊल उचलावं ज्याला तिची अजिबात तयारी नाही. सुकन्या आमच्या कन्या. माझी अशी इच्छा नाही की माझ्या असल्या रागामुळं तिनं तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहावं. आणि आयुष्यात असं एखादं पाऊल उचलावं ज्याला तिची अजिबात तयारी नाही. हे बघ शैलू, आम्ही ताईला कधीच एवढं दुःखी आणि चिंतित नाही बघितलं जितकी ती काल होती. माझ्या ताईनं आयुष्यात कधी कोणासमोर हात जोडून माफी नाही मागितली, पण तुझ्यामुळं तिला ते सगळं करावं लागलं. ज्या वयात एक आई आपल्या मुलामुळं समाजात सन्मानित होते, त्याच वयात माझ्या ताईला आपल्याच मुलामुळं समाजात अपमानित व्हावं लागलं. हे बघ शैलू, यावेळेस तर मी ताईमुळं तुला माफ केलंय, पण आता कधी मी माझ्या ताईच्या डोळ्यात एकही अश्रू बघितला तर मी हे विसरून जाईन की एक मामाचा हात आपल्या भाच्यावर उचलताना कापतो. एक गोष्ट आणखी, मी गंगाला ताईच्या जबाबदारीवर तुझ्या सोबत पाठवतोय, पण मी गंगाच्या आईला वचन दिलंय की तिच्या मुलीबरोबर कधीच अन्याय नाही होणार. त्यामुळं आता तुझ्यावर फक्त ताईचीच नजर नाही, माझी पण असेल. हो मामा,
बरं अम्मा, आता आम्ही निघतो. रमा, आताच तुझं येणं कळलं बी नाही. आता जेव्हा येशील ना तेव्हा लय दिवसांसाठी ये. वय अम्मा, स्वतःची काळजी घे. ताई, पोहोचल्यावर फोन कर आणि काही अडचण जरी आली तरी फोन कर आम्हाला. वय भाऊ. आकांक्षा, जरा टिफिन तर दे. जाताईंना दे. अहो वहिनी, ह्याची काय जरूर होती व? ताई प्रवासासाठी जेवण दिलंय, सगळं तुमच्या आवडीचं आहे. वेळ झाली की खाऊन घ्या. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या